नमस्कार. मी प्राध्यापक हरिभाऊ भिसे, संस्थापक सचिव, ज्ञानदास शिक्षण संस्था, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे. मित्रहो, दरवर्षी वर्ल्ड रेकॉर्डचा उपक्रम आपण शाळा आयोजित करते. ज्ञानदास शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे आणि सोमस्थ अकादमी कणकवली यांच्या वतीने दरवर्षी आपण एक आगळा उपक्रम राबवतो. या वेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक भावनेची जागृती तर होतेच, त्याचबरोबर विज्ञान दिनाचं औचित्य साधून वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या प्रतिकृती बनवण्याचं काम आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने होतं. गेल्या 4 वर्षामध्ये आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवले आहे. पहिल्या वर्षामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची मानवी मनोऱ्याने निर्माण केलेली प्रतिकृती आपण तयार केली होती. त्यासाठी 1000 म्युझिशियन्स एकत्रित येऊन ॲट अ टाईम वाद्य वाजवणं आणि मानवी मनोरा बनवणं असा वैविध्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम केला होता. त्याची नोंद GRRF वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आणि त्याचं विशेष कौतुक शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. त्यानंतर 2024मध्ये आपण CV रमन यांची प्रतिकृती बनवलेली होती. ती प्रतिकृती घोंगडी आणि ब्लँकेट्स यांनी बनवलेली होती. तर म्हणजे हे ब्लँकेट्स आणि घोंगडी परिसरातील जे वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, या मंडळींना आमच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पोच करण्याचं काम केलं. कारण या लहान वयातच या मुलांना हे संस्कार घडावेत, दातृत्वाचे संस्कार घडावेत, सामाजिक भावनेची जाणीव व्हावी या उद्देशाने या मुलांच्या हस्ते त्या वृद्धाश्रमापर्यंत जाऊन त्या वृद्ध मंडळींना, अनाथ मंडळींना हे ब्लँकेट्स आपण वाटले. 2025मध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती बनवली आणि त्यांचा आवडता घटक होता तो म्हणजे घड्याळ. या घड्याळाच्या प्रतिकृतीने वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रतिकृती बनवली. ही घड्याळसुद्धा आपण समाजातील विविध वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यानंतर यावर्षी आपण आगळा उपक्रम घेतोय तो म्हणजे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांची प्रतिकृती आपण साड्या आणि टॉवेल यापासून बनवणार आहोत. यामध्ये सुद्धा विद्यार्थी व्हॉलेंटियर्स, आपल्या आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तर असतीलच, पण परिसरातील शाळेचे विद्यार्थी तिथे यावे, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावेत अशी अपेक्षा आहे. आणि हे टॉवेल्स आणि या साड्या परिसरातील जे अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत त्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करणार आहोत. विशेष म्हणजे या परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम जे आहेत ती मंडळी स्वतः त्या दिवशी या उपक्रमाला आयडियल स्कूलमध्ये हजर राहणार आहे. तर त्यांच्या चहापान जेवणाची व्यवस्था, त्यांचा सन्मानपूर्वक त्या ठिकाणी त्यांना या साड्या आणि टॉवेल्स त्या ठिकाणी आपण दिली जाणार आहे. या उपक्रमाला समाजातील इतर घटकांनी भरभरून सहकार्य करावे असे आवाहन मी या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये केवळ उपक्रमशील शाळा, जरूर शाळा आयडियल इंग्लिश स्कूल आहे. आयडियल इंग्लिश स्कूल बरोबरच आमच्याकडे दिव्यांगाची आयडियल दिव्यांग स्कूल आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकमेव स्कूल आहे गतिमंद मुलांची शाळा. या शाळेच्या मदतीसाठी आम्ही वेगळे उपक्रम घेतो, त्यातलाच हा एक भाग आहे. तर म्हणजे वंचित राहिलेल्या घटकामध्ये ही एक शाळा आहे. जिल्ह्यामध्ये मतिमंद मुलांच्या शाळा मोठ्या प्रमाणात आहेत, पण गतिमंद मुलांच्या शाळा नाही आहेत. आमच्याकडे 22 विद्यार्थी शिकत आहेत त्याचे. तर त्यासाठी सुद्धा विशेष तज्ज्ञ शिक्षक, स्पेशल टीचर आम्ही नेमून ती शाळा आपण चालवतो. आयडियल इंग्लिश स्कूल दरवर्षी असे उपक्रम राबवते, ज्या उपक्रमातून प्रामुख्याने समाजाला तर उत्तम फायदा झालाच पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार घडले पाहिजेत आणि भारताचे उत्तम नागरिक बनण्याचे त्यांना शिक्षण देण्याचं काम आमचं आयडियल इंग्लिश स्कूल करतं. त्यानिमित्ताने अशा उपक्रमामध्ये ह्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जातो आणि विशेष म्हणजे त्यासाठी वर्ल्ड रेकॉर्डची सुद्धा नोंद, म्हणजे आता जे काय आपण म्हणतोय ते GRRF वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होते आहे. हे दरवर्षी चालणारा उपक्रम जरी असला तरी समाजातील इतर घटकांनी, इतर शाळांनी हा उपक्रम पाहावा, त्या ठिकाणी यावं. शाळेमध्ये त्यांचं निश्चितपणे स्वागत केलं जाईल, त्यांचा सन्मान केला जाईल. परिसरातील शाळा, शिक्षक, समाजातील इतर घटक त्या ठिकाणी यावे आणि हा उपक्रम जवळून बघावा अशी मी सर्वांना विनंती करतो. या निमित्ताने आमच्या संस्थेचे चेअरमन डॉक्टर विद्याधर तायशेटे, संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय गुणनजी पटेल, संस्थेचे सहसचिव सन्माननीय प्राध्यापक निलेशजी महेंद्रकर आणि सगळी शाळा आणि सोमस्थ अकादमीचे पदाधिकारी, आमच्या शाळा संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायला तुम्हा मंडळींचं स्वागत करतो आणि मी माझं मनोगत थोडक्यात थांबवतो. नमस्कार. राष्ट्रीय विज्ञान दिन हा साधारण 28 फेब्रुवारीला आहे.
त्याच्याऐवजी आपण 27 फेब्रुवारी 2026ला सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात करणार। या कार्यक्रमामध्ये आपण सिंधुताई सकपाळांचं प्रतिकृती साडी आणि टॉवेल यामार्फत करणार आणि 500 वृद्ध व्यक्तींना आपण ती वाटणार आहोत आणि 1 वाजता त्याचं पूर्ण जो काय हे असेल मॉडेल हे तयार असेल सिंधुताई सकपाळांचं प्रतिकृती ती 1 वाजता आपल्याला सर्वांना बघायला मिळेल। आपण सर्वांनी उपस्थित राहावे विनंती।